मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. माशाचं उदाहरण पटत नसेल तर तुकोबाराय तुम्हाला आम्हाला अगदी व्यवहारातलं उदाहरण देऊन सांगतात की ज्याप्रमाणे तुकोबाराय म्हणतात, माझ्या अवस्था कशी झाली, ज्याप्रमाणे एखादी मुलगी लग्न करून नवऱ्याच्या घरी जाते ना, संध्याकाळच्या टायमाला मुलगी जायला निघाली, आई शेजारच्या 20-25 बायका त्या मुलीच्या गळ्यामध्ये गळा घालून रडत असतात. मुलगी चालली याचं दुःख बापाला सहन होत नाही, म्हणून बाप मंडपाच्या कोपऱ्याला एकटाच डोळ्याला रुमाल लावून रडत असतो. आणि ज्या टायमाला मुलगी तिच्या सासरी निघते ना, त्या टायमाला मुलगी चालते सासरकडे, पण मान वळून वळून ती मागे बघते. कन्या कन्या सासुराची जाय, कन्या सासुराची जाय, मागे पाय दोन्ही पाय, मागे पाय दोन्ही पाय, तैसे झाले माझा जीवा, तैसे झाले माझा जीवा, तैसे झाले माझा जीवा, झाले जीवा. वा, तुकोबाराय म्हणतात, माझी अवस्था त्या मुलीप्रमाणे झाली. कन्या सासुऱ्यासी जाये, मागे परतोनी पाहे, मागे परतोनी पाहे, मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा. मुलगी चालते सासरकडे, पण मान वळून वळून कुठे बघते, आपल्या माहेराकडे. तुकोबाराय म्हणतात, मी शरीराने आहे फक्त देहूमध्ये, पण मनानं मात्र मी पंढरपूरच्या वाटेवर आहे, अशी माझी अवस्था झाली. तुकोबाराय म्हणतात, देवाची टाळटाळ करण्यापेक्षा आपुला तो एक देव करुणे घ्यावा, त्याच्यामुळे काय होतं, तेने विन जीवा सुख नोहे. त्याशिवाय या संसारामध्ये तुम्हाला आम्हाला कुठल्याही प्रकारचं सुख, तुकोबाराय म्हणतात, प्राप्त होणार नाही. आम्ही त्याचा अनुभव घेतला. खरं सुख आहे ते भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्यामध्ये. एक दिवस असं झालं, पंढरपूरच्या आषाढीची वारी यात्रा जवळ आली होती. सगळे वारकरी दिंड्यांमध्ये पंढरपूरला चालले होते, आणि त्याच वेळेला तुकोबारायांच्या अंगात मात्र ताप भरला होता, शरीर तापानं फणफणलं होतं. सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेने देहूतून चाललेत, पण माझ्या अंगात ताप भरलाय, मी चालू शकत नाही. म्हणून तुकोबाराय देहूच्या रस्त्यामध्ये अशी कुणाची तरी कपाळावर हात ठेवून वाट बघत होते. तिथे मंबाजी बुवा आले, त्यांना सांगितलं, महाराज अंगामध्ये ताप भरलाय, शरीर तापानं फणफणलंय, रस्त्यामध्ये कशा करता बसलात? तुकोबारायांनी सांगितलं, रस्त्यामध्ये एकाच गोष्टी करता बसलो, कै येती वारकरी वाट पाहतो तोवरी, घालून या दंडवत पुसेन निरोपाची बात. माझे वारकरी कधी येतील, त्यांना मी दंडवत कधी घालेल, आणि माझा निरोप मी त्यांना कधी सांगेल, याच्याकरता मी रस्त्यामध्ये बसलो. तुकोबाराय येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाला सांगायचे, बाबा महाराज पंढरपूरला चाललेत का, देवाला माझा निरोप सांगा. आलिया गेलिया हाती धाडी निरोप, 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 पंढरपुरी आहे माझा माय बाप, पंढरपुरी आहे माझा माय बाप, पंढरपुरी आहे माझा माय बाप.
देवाला म्हणायचे आलिया गेलिया हाती धाडी निरोप. काय म्हणायचे? पंढरपुरी आहे माझा माय बाप. प्रत्येकाला म्हणायचे बाबांनो पंढरपूरला चाललात, देवाला माझा निरोप सांगा. माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा. एवढा करा उपकार. काय उपकार करा सांगा देवा नमस्कार. नुसता नमस्कार सांगू नका तर तुकोबाला गेले म्हणतात. पंढरपूरला गेले की माझी जरा आठवण काढा. तुका म्हणे मजा ठेवा आणि काय करा मूळ लवकरी पाठवा. देवाला मला घेण्याकरता पाठवा असा निरोप वारकऱ्यांना दिला. वारकरी मात्र पंढरपुराकडे निघून गेले. पण तुकोबाराय म्हणतात त्या पंढरीच्या रस्त्याविना वारकऱ्यांविना माझी अवस्था अशी झाली का जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. पाण्यातून जर मासा बाहेर काढला तो तडफडून मळतो. पाण्याशिवाय जसा मासा जगू शकत नाही ना तशी तुकोबाराय म्हणतात आम्ही सुद्धा त्या विठ्ठलाशिवाय जगू शकत नाही. तुकोबाराय त्या पंढरपूरच्या विठ्ठला विना तुकोबाराय तळमळत आहेत. वारकरी पंढरपूरला गेले, चंद्रभागेचं स्नान केलं, बारीला लागले, दर्शन घेतलं, सांगितलं देवा सगळी वारकरी मंडळी पंढरपूरला आलेत पण देवा आज तुकोबाराय मात्र पंढरपूरला आले नाही. तुकोबारायांच्या अंगात ताप भरले, तुकोबारायांचं शरीर तापानं फणफणले. देवा तुम्हाला नमस्कार सांगितलाय. तुकोबारायांना ताप आला हे शब्द ऐकल्याबरोबर देवाला सुद्धा विटेवर ताप आला. देव थरथरा कापू लागले आणि देवाच्या अंगातून घाम वाहू लागला. रुक्मिणी माता म्हटली देवा अहो अचानक काय झालं तुम्हाला? देवानं सांगितलं रुक्मिणी अगं तुकोबारायांच्या अंगात ताप भरलाय, तुकोबारायांचं शरीर तापानं फणफणले, त्यांना बरं वाटत नाही, ते पंढरपूरला आले नाही, मला आत्ताच्या आत्ता देहूला जावं लागेल. रुक्मिणी माता म्हटली देवा वेड्यासारखं काय करता? आज लाखो वारकरी तुमचं दर्शन घेण्याकरता 15-20 दिवसापासून पायी वारी करण्याकरता निघालेत आणि तुम्ही जर मंदिरात नसाल तर देवा यात्रेला कुठल्याही प्रकारचा अर्थ राहणार नाही. एकादशी उद्या, बारशी उद्या, काला उद्या आणि एकदा काला झाला का तुम्ही तुकोबारायांना बिनधास भेटण्याकरता जा. देव सगळं काही सहन करू शकतो पण आपल्या भक्ताचं दुःख देवाला कधीच सहन होत नाही. तुकोबारायांना ताप आला हे देवाला सहन झालं नाही. देव म्हणतात गरुडा इकडे. काय देवा आत्ताच्या आत्ता देहूला जा आणि तुकोबारायांना आपल्या पंखांवर बसून आत्ताच्या आत्ता पंढरपूरला घेऊन ये. मनाचे वेगानं गरुड त्यानं झेप घेतली तो देहूच्या आकाशामध्ये गेला. देहूच्या आकाशात गरुड गेल्यानंतर गरुडाच्या पंखांचा आवाज तुकोबारायांना आला. गरुड येतो फडात्कारे नाभी नाभी म्हणे त्वरे. गरुडाच्या पंखांचा आवाज तुकोबारायांना आला. तुकोबारायांनी वरती आकाशामध्ये बघितलं, तुकोबारायांना गरुड दिसला. हा रात्रंदिवस तुकोबाराय विठ्ठलाच्या चिंतनामध्ये मग्न असल्यामुळे गरुडावर बसलेले देवही माझ्या तुकोबारायांना भासवू लागले आणि तुकोबाराय आनंदानं नाचू लागले, उड्या मारू लागले. काय म्हणतायत? पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. गरुडावर बैसोनी, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, माझा कैवारी आला. येई हो विठ्ठले माझे माऊलिये, निधळावरी कर ठेवणी वाट मी पाहे. गरुडावर बैसोनी, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, माझा कैवारी आला. येई हो विठ्ठले माझे माऊलिये, येई हो विठ्ठले माझे माऊलिये. येई हो विठ्ठले माझे माऊलिये, माझे माऊलिये. निधळावरी कर ठेवणी वाट मी पाहे. गरुडावर बसलेले पांडुरंग परमात्मा तुकोबारायांना भासू लागले, तुकोबाराय नाचू लागले, गाऊ लागले. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. तुकोबारायांना वाटलं आता देव मला भेटण्याकरता आले. तुकोबाराय नाचत होते
तेवढ्यात गरुड खाली उतरला. गरुडाने तुकोबरायांचं दर्शन घेतलं. बघतो तर काय, गरुड एकटाच. तुकोबराय म्हणतात, गरुडा अरे एकटा आलास, माझ्या देवाला का नाही आणलं? तुकोबराय पुन्हा पुन्हा त्या गरुडाच्या पाया पडतात. गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी, आणावा तो हरी, वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी, वेगी आणावा तो हरी, आणावा तो हरी. तुकोबराय एकटा का आलास, माझ्या देवाला का नाही आणलं? गरुड म्हणतात, तुकोबराय ऐकून तर घ्या. अहो त्याच्याच करता मी आलोय. देवानं मला सांगितलं तुकोबरायांच्या अंगात ताप भरलाय, आत्ताच्या आत्ता तुकोबरायांना पंखांवर बसून पंढरपूरला घेऊन या. तुकोबराय म्हटले, नाही गरुडा, तू वाहन म्हणजे फक्त माझ्या पांडुरंग परमात्म्याचा आहे. तुझ्या शरीराला स्पर्श करण्याचा अधिकार फक्त माझ्या पांडुरंगाला आहे. गरुडा तुझ्या शरीरावर पाय देणं म्हणजे साक्षात माझ्या पांडुरंग परमात्म्याला पाय लावणं, हे पाप मी करणार नाही. त्याच्यामुळे गरुडा मी तुझ्या पंखांवर बसून पंढरपूरला येणार नाही. तू आत्ताच्या आत्ता पंढरपूरला जा आणि देवाला जाऊन सांग तुकोबारा येत नाही, तुम्हालाच भेटण्याकरता देहूला बोलवले. आपण देवाला म्हणू का देव तुम्ही आमच्या घरी या? अजिबात नाही. आपल्याला तेवढा अधिकार नाही. तो अधिकार तुकोबरायांनी प्राप्त केला होता. कशामुळे? तुझी चरण सेवा पांडुरंगा. त्यावेळेला मग गरुड तिथून निघाला. गरुड गेला पंढरपूरला. देवाने सांगितलं, काय हो गरुडा आले का तुकोबराय? नाही. तुकोबरायाने सांगितलं, मी येत नाही, तुम्हाला भेटण्याकरता देहूला बोलवलंय. देवाला विटेवरची भोग गोड लागेना. कसं तरी एकादशी झाली, बारशी झाली, काला झाला आणि काला झाल्या बरोबर संध्याकाळी देहू मध्ये तुकोबरायांच्या समोर जाऊन उभे राहिले. देव समोर उभे राहिले आणि तुकोबरायांनी लगेच मान खाली घातली. देव म्हटले, तुकारामा कसं वाटतंय? बरं वाटतंय का? ताप बरा झाला का? एकदा माझ्या तोंडाकडे तरी बघा. तुकोबराय म्हटले, नाही देवा, तुझ्या तोंडाकडे बघायची मला आज लाज वाटते. अहो एकदा तरी तोंडाकडे बघा. 2-3 दिवसापासून तुमच्या सेवेत, तुमच्या भेटी करता मी तळमळतोय. तुकोबराय म्हटले, नाही देवा, आज तुमच्या तोंडाकडे बघायची मला लाज वाटते. याला कारण का? देवा, माझ्या वंश परंपरेची 8 पिढ्यांची वारी तू चुकवलीस. अभंगाची वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित. तुका
केला भोगवटा महारागी उपवास पार रे राखीला दारवंता उपवास पार रे राखीला दारवंता राखीला दारवंता विठोबा रखुमाई 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 विठोबा मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का.